प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णेप तरुण मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। प्रमुख पाहुण्यांना नम्र विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णेप तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम सलग 4 दिवस या ठिकाणी सुरू आहे। शिवभक्तांना नम्र विनंती आहे, आपल्याला बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावे। सन्माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे, कृपया त्यांनी लवकरात लवकर स्टेज सन्माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 आमचे दबंग DCP संदीपजी गिल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णेप तरुण मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। मानाचा 4था तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष माननीय पवार, आपण विकास पवारजी, आपण कृपया स्टेजवर यायचं आहे।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सलग 4 दिवस आपण कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने 1993 ते 2003 या कालावधीमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान या ठिकाणी याच प्रांगणात व्हायचं. तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आपण व्याख्यान पुन्हा चालू केलं पाहिजे. जनतेला आजच्या येणाऱ्या युवा पिढीला एक चांगला संदेश आपण देऊ शकतो का, तर याचा सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विचार केला आणि तब्बल 20 वर्षानंतर प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांच्यामार्फत आज तो कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे. याबद्दल मी सर्व मंडळाचे ट्रस्टचे मनापासून आभार मानतो. कृपया मान्यवरांना नम्र विनंती आहे, कृपया आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. यानंतर मान्यवरांना नम्र विनंती आहे, आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीपजी गिल साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. दीप प्रज्वलनाने सदरील व्याख्यानमालेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे असं मी जाहीर करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आलेले आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय संदीपसिंह गिल साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांचा सत्कार मंडळाच्या वतीने सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर आजचे व्याख्यानकर्ते प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील
यांचाही सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने मंगेशराव सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माननीय माणिकदादा चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी सुवर्णयोग सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित रायकर, मंडळाचे पदाधिकारी राजेश चिंचोरकर, विशाल केदारी यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. यानंतर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे अध्यक्ष विकासजी पवार यांचा सन्मान ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे, अमोल केदारी यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अक्षय गोडसे, उत्सव प्रमुख श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अमोलजी केदारी, सहचिटणीस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. धन्यवाद. प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी आम्ही करून देत आहोत. रहिमतपूर सातारा येथील पंचक्रोशी शिक्षण संस्थेतील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून 2000 ते 2012 असे अध्यापन त्यांनी केलेले आहे. गेली 20 वर्ष देशात तसेच देशाबाहेर ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक, अध्यात्म, विज्ञान, शिक्षण तसेच संत महापुरुषांची चरित्रे अशा वेगवेगळ्या विषयांवरती 5,500पेक्षा जास्त अशी त्यांनी व्याख्यानं आपल्याला या ठिकाणी त्यांची पर्वणी लाभलेली आहे. असे थोर विचारवंत प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि सुवर्णयोग तरुण मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात. आता सर्व शिवभक्त या ठिकाणी उत्सुक आहेत आपले व्याख्यान ऐकण्यासाठी. तर पुढील कार्यक्रम सुरू करावा याआधी आमच्या विनंतीस मान देऊन आजचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शकही गिल साहेब यांचे कायम आम्हाला मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शनही असते. मी त्यांना नम्र विनंती करतो की 2 शब्द त्यांनी व्यक्त करावेत. सुवर्णयोग मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी मंचावर उपस्थित मान्यवर, विशेष करून आज ज्याच्याकडून आपण जे व्याख्यान ऐकणार आहे ते असे आपले
नितीन बानगुडे पाटीलजी, सर्वांना माझीतर्फे आणि ऑगस्ट ऑडियन्स जेथे आहे सर्वांना माझीतर्फे सुप्रेम नमस्कार. सर्वप्रथम माझीतर्फे सर्वांना 19 तारखेला साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंतीसाठी कोटी कोटी शुभकामना आहे. आपला खूप खूप अभिनंदन आहे. या मंडळाने आज ही व्याख्यान आयोजित केला. मग आम्हाला पण ही संधी मिळाली. इथे येऊन आम्ही इनॉग्रेशनसाठी आलो. मध्ये मध्ये कामाचा असा काही वेळी प्रवाह असते की वेळ प्लस मायनस होऊन जाते. पण हे किती दिवस? 3 दिवस. आता हे 4 दिवस जे व्याख्यान होणार आहे, जा कधीही आपण महापुरुषाच्या ज्या इतिहासामध्ये जे आदर्श पुरुष झालेले आहे, आदर्श व्यक्ती झालेले आहे, त्याची जयंती साजरा करतो, त्याच्या जीवनासंबंधी कुठल्याही प्रकारचा सण साजरा करतो, त्यावेळी खूप महत्त्वाचे असते की त्याचा काय आदर्श होता, काय त्यांनी केला, त्याच्या जीवनात असा काय घडला, त्याच्या मनात असा काय आला की त्यांनी असे काम केले ज्यामुळे ते एक ऐतिहासिक फिगर झाले, एक ऐतिहासिक व्यक्तित्व झाले. मग आज रोजी आपल्याकडे तुम्ही गूगल केला किंवा मार्केटमध्ये खूप सारी पुस्तक पण आहे, त्यामध्ये वेगवेगळे प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध होते. आणि कुठून तरी तुम्हाला काही 20%, 30%, 40%, 50% किंवा 80% पण त्याचे जीवनाबद्दल, त्याचे आदर्शाबद्दल आपल्याला माहिती भेटते. परंतु ते 100% कधी होते ज्यावेळी आपण एखादे असे जे व्याख्यान करणारे एक्सपर्ट आहे, ज्याने आपले जीवनाचे जसा सांगितलं आहे आता की त्यांनी 20 वर्षापासून 5000चे वर असे प्रकारचे व्याख्यान केले आहे, त्याच्याकडे त्या प्रकारचा एक ज्ञान असते. आणि त्या ज्ञान कशा प्रकारे समोरच्यांना द्यायची हा एक कला असते. ते कलाचा आज आपण जे आहे ते लाभ घेणार आहे. तर हे तुम्ही सगळेजण आणि आम्ही पण, मला मधून कुठे जावं लागणार आहे, आय एम सॉरी फॉर दॅट. पण जेवढा माझ्याकडे वेळ असेल मी परत येईल आजी, आणि उद्या परवा पण जेवढा मी त्यामध्ये बसून ते लाभ घेऊ शकतो ते घेणार आहे. तर परत एकदा सर्वाला छत्रपती शिवाजी महाराजाची जयंतीची खूप खूप शुभकामना आहे. आणि यापुढे होणाऱ्या व्याख्यानसाठी तुम्ही मनापासून ऐका आणि आपल्या जीवनामध्ये तसे आदर्श घेऊन बदलाव करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिल साहेब. यानंतर आपण सर्वच जण उत्सुक आहोत. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहेत. नक्कीच येणाऱ्या युवा पिढीला याचा चांगलाच उपयोग होईल. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी लगेचच करणार आहोत. कृपया मी बाकी सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो की आपण खाली स्थानापन्न व्हावे, जेणेकरून आपल्याला कार्यक्रम लगेच सुरू करता येईल. धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांना कृपया आपण जागा करून द्यायची आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. सलग 4 दिवस आपण सायंकाळी 7 ते 10 कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आपण या ठिकाणी शिवराज्याभिषेक हा जिवंत देखावा 50 कलाकारांसह आपण या ठिकाणी दाखवणार आहोत.
इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, इतिहास काही घडण्याचा, घडून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडवत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. आणि याच इतिहासाशी परंपरा अबाधित ठेवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी हा शिवमहोत्सव या ठिकाणी साकार केला. खरं तर असं म्हणतात, जे पुण्यात सुरू होतं ते जगभर पसरतं आणि हे तर पुण्याचं हृदय आहे. इथं जे सुरू होईल ते महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरेल. आपण तो इतिहासाचा जागर इथं पुन्हा करता आहात याचा मनस्वी आनंद आहे. खरं तर एक जागं झालेलं मन दुसऱ्या मनाला जागं करतं. दुसरं जागं झालेलं मन तिसऱ्या मनाला जागवतं. 3 जागी झालेली मनं सारं गाव जागं करतात. जागं झालेलं गाव सारा समाज उभा करतं आणि उभा राहिलेला समाज मग राष्ट्र घडवतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जागृततेची ही ठिणगी उद्याची मशाल बनेल आणि बघता बघता राष्ट्र प्रकाश त्यातून निर्माण होईल. ही त्याच्यातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं. रण जिंकायचं तर मन जिंकणं हे अत्यंत गरजेचं. मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना घेऊन ज्यावेळी पहिल्यांदा पुण्यात आल्या, स्वराज्य उभा करायचं आहे, पण इथं माणसं होती तरी कशी, मुरदाड पण जिवंत असलेली. त्यामुळं यशा माणसांना जर चेतना द्यायची असेल, प्रेरणा द्यायची असेल, यांना युद्धासाठी पुन्हा प्रवृत्त करायचं असेल, अन्यायाच्या विरोधात उभा करायचं असेल तर यांचं मन घडवलं पाहिजे. याच विचाराने मासाहेब जिजाऊ इथून निघाल्या, त्या थेट आळंदीला पोचल्या. माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी जी भगवद्गीता सांगितली, जी माऊली ज्ञानेश्वरांनी प्राकृतात आणली, ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोकमानसांमध्ये नेऊन ठेवली. ती मनं घडावीत, मनं चेतावीत आणि माणसं स्वराज्यासाठी उभा राहावीत, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. तिथून मासाहेब देहूला गेल्या, जगद्गुरु तुकोबरायांची भेट घेतली. आपण कीर्तनातून प्रबोधन करता आहातच. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. आपण लोकांसाठी झटता आहातच, पण स्वराज्य उभा राहिलं पाहिजे. आक्रमकांचं धोरण बाजूला झालं पाहिजे आणि लोककल्याणकारी धोरण इथं निर्माण झालं पाहिजे. महाराज, आपण प्रबोधन करा. आणि जगद्गुरूंनी पाईकाचे अभंग लिहिले आणि या पाईकाच्या अभंगातूनच स्वराज्याचे नाईक उभा राहिले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण तीच मनं घडवत ही व्याख्यानाची परंपरा पुन्हा एकदा अबाधित अखंडित करता आहात, हे अत्यंत गरजेचं. खरं तर महाराजांना अनेक भाषा तर येत होत्याच, पण स्वतः मासाहेब जिजाऊंनाही सगळ्या भाषा येत होत्या. त्याहीपेक्षा शहाजीराजांना तब्बल 12 भाषा येत होत्या. शिवाजी महाराजांनी लिहिलेले काही अभंग सुद्धा आता उपलब्ध झालेत. बुलढाण्याच्या संकर्षण सकळकळेला महाराजांनी इथं बोलावून घेतलं आणि ग्रंथ निर्मिती करा म्हणून सांगितलं. संकर्षण सकळकळेनी स्वराज्य चरित्र तर लिहिलंच, पण गुरिल्ला युद्ध तंत्रावरचा ग्रंथही त्यांनी लिहून तयार ठेवला. महाराजांनी मराठीतला पहिला शब्दकोश भाषा शुद्धीचा ग्रंथ तयार केला, ज्याला मी राजव्यवहार कोश म्हणतो. अमत्य बोलू रघुनाथ पंडितम करुची राजव्यवहार कोशम. मराठी शुद्ध करण्याचं काम महाराजांनी केलं. गोविंद भट्ट बर्वेंना महाराजांनी सांगितलं, ग्रंथ लिहा, ग्रंथ लिहा. खरं तर बाळकृष्ण शास्त्री ज्योतिषी संगमेश्वरकर यांच्याकडनं महाराजांनी ग्रहगोल शास्त्रावरचा ग्रंथ लिहून घेतला. खगोलशास्त्रावरचा महाराजांनी हा ग्रंथ तयारही केला. खरं तर याच्याही पेक्षा धोंडीराज व्यासांनाही महाराजांनी ग्रंथ निर्मिती करायला सांगितली. कवी परमानंदांकडून महाराजांनी शिवभारत लिहून घेतलं. राज्याभिषेकाला इथं गागा भट्ट आले आणि महाराज त्यांना म्हणाले, गागा भट्टजी ग्रंथ निर्मिती करा. गागा भट्टांनी इथल्या मुक्कामात
राज्याभिषेक प्रयोग, शिवारकोदय, समय नाही यासारखे असंख्य ग्रंथ लिहिले. खरं तर एकीकडं स्वराज्याची लढाई सुरू असताना, संपूर्ण आयुष्य धकाधकीच असताना महाराज माणसांच्या मनाकडं, ती मनं घडवण्याकडं, मन समृद्ध करण्याकडं आणि महाराष्ट्राचं साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्व घडवण्याकडं किती लक्ष देत होते हे आपल्या लक्षात येतं. रायगडावर महाराजांनी विवेक सभा उभारलेली, ज्याला आताच्या भाषेमध्ये आम्ही डिबेटिंग क्लब असं म्हणतो. जगभरातले विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्यांच्याशी तिथं चर्चा करायचे. म्हणजे एकीकडे राज्य विस्तार करायचा आहे, आक्रमकांना विरोध करायचा आहे, स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करायचं आहे आणि ते सगळं करत असतानाच महाराज सगळ्या विषयांवरच्या तज्ञ विद्वानांशी विवेक सभेमध्ये चर्चा करतायत. याच विवेक सभेमध्ये महाराजांनी गागा भट्टांना सांगितलं, आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झालाय, गागा भट्टाची ग्रंथ रूपाने लिहा. म्हणजे या सगळ्या धावपळीत सुद्धा महाराजांना आद्य शंकराचार्य माहिती आहेत, कुमारिल भट्ट माहिती आहेत, मंडन मिश्र माहिती आहेत, त्यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला तो माहिती आहे आणि हा विषय पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे, तुम्ही लिहून काढा महाराज सांगतायत. एवढंच नव्हे, महाराजांनी सुरतेवर छापा मारला, इंग्रजांच्या वकारीत महाराज घुसले. आता तिथं शोधावं काय, सोनं नाणं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली. हे इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी नवं इथं सापडेल आणि महाराजांना एका कोपऱ्यात एक कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ ते उचललं आणि सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाच आहे तेच महाराजांना कळेना. आता जिज्ञासा किती आहे बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा आम्ही तुमच्यावर छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाच आहे सांगता का? इंग्रजांनी सांगितलं नाही. महाराजांनी पुन्हा त्यांना पत्र लिहिलं, हे यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? इंग्रजांनी पाठवला नाही. महाराजांनी शोध घेतला, हे यंत्र कशाचं? आणि महाराजांच्या लक्षात आलं, हे छपाई करायचं यंत्र आहे, छपाई करायचं यंत्र. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी धडपड केली, यंत्र चालू झालं नाही. महाराज ते यंत्र घेऊन रायगडावर आले. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप असं म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू झालं नाही. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. त्याला सांगितलं, हे छपाई यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखांनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे ज्ञान प्रवाहित राहिलं. संभाजी महाराजांना स्वतः महाराजांनी 16 भाषांचे जाणकार केलं. महाराजांना सांगता आलं असतं, तुम्हाला तर राज्यच करायचं आहे, तलवारच चालवायची आहे, एवढ्या भाषा शिकायच्या तरी कशासाठी? पण महाराजांनी सांगितलं, शिकायला हव्या, संवाद साधायला हवा, इतर भाषातलं ज्ञान मिळवायला हवं. 16 भाषा, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 16. मराठी येते, हिंदी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेला हेनरी ऑक्झंडन लिहून ठेवतो, या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. शंभू राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. या भाषा नुसता येतच नाहीयेत, संभाजी महाराजांनी अनेक भाषांमधून स्वतः ग्रंथ निर्मिती केली आहे. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक, नखशिका, हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी श्री गणेशाचं संस्कृत मधून वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पदम पत्र समचरण जंगजिमी कनक कर बकर ना बिललित गभीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घ तिमुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. हे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. महाराजांनी स्वराज्य उभारलंच, पण हे स्वराज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड उंचीवर नेऊन ठेवलं. हे सगळ्यात महत्वाचं. साधारण 1700 पर्यंत महाराष्ट्रामध्ये असंख्य ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथांच्या ज्ञानाच्या मन घडण्याच्या बळावरच इथली माती स्वातंत्र्यासाठी झटत राहिली, लढत राहिली. पण 1700 नंतर इंग्रजांचा झेंडा या देशावर फडकेपर्यंत इथं किती ग्रंथ निर्माण झाले? त्याचं उत्तर आहे 0. आम्ही का पारतंत्र्यात गेलो? याचं कारण मन घडवणारी तंत्र इथं अस्तित्वात नव्हती. अज्ञानदास शाहीर, यमाजी शाहीर, महाराजांनी सांगितलं, पोवाडे करा, मुक्त कंठाने गा, मन घडू द्या, चेतना प्रेरणा मिळवू द्या. स्वराज्य घडलं तो या चेतनेतून, या प्रेरणेतून. कोण कोण वैशिष्ट्य आहे होय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जगाच्या पाठीवर आज सगळ्यात जास्त पुतळे
आणि सगळ्यात जास्त स्मारकं जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रात त्या मुक्कात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला. महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर निहाळला असेल, अनेकांना कळलं असेल मंदिराला घाट नाहीत, पण घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते बांधले घाट तरी काय अडचण नव्हती. महाराजांना आताच्या भाषेत सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण हा संकुचित विचार नव्हता. महाराजांकडे विशाल व्यापकता होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं सतत राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल. अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय, या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांची उभारली गेलेली मूर्ती आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कधी गेलात तर बघून या. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला, त्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं, त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झालाय हे जर राजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज गोळा केली आणि बलाढ्य फौजेनिशी पुन्हा त्यांनी बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दीशी वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, आपलं राज्य काढून घेणार, आपल्याला सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची कैदी आहे, मी तुमची दोषी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना
तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, कैसा राजा. मला सजा देणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी. म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. 350 वर्षापूर्वी महाराज राज्य उभा करतायत, पण या राज्याला ते नैतिक मूल्यांची बैठक देतायत. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं. जिथं माणसांची खरेदी विक्री होत होती, माणसांना गुलाम म्हणून विकलं जात होतं, तिथं शत्रूला सुद्धा बहीण म्हणून तिची पाठवणी करणारा हा पहिला राजा आहे. डचांबरोबर करार करताना महाराजांनी स्पष्ट सांगितलं, आमच्या राज्यात माणसाची खरेदी विक्री होणे नाही, गुलामी बंद, आमचे वारसदार सुद्धा हेच पुढे चालवतील. अहो, तत्कालीन काळात व्यापार केवढा मोठा चालायचा, प्रचंड आर्थिक नफा मिळवू शकत होते महाराज, पण नैतिक मूल्य महाराजांनी कायमच याला सर्वाधिक महत्व दिलं. हे महत्वाचं. अहो, इथं पुण्यात लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला महाराजांनी. शाहिस्ता खानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखा आलेले महाराज तीरासारख्या निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतंय? शाहिस्ता खान सारखा कट्टर वैरी. शाहिस्ता खान बुर्जी या त्याच्या डायरीत त्यानं हे लिहून ठेवलंय. पुढं ती सापडली भीतीपोटी, तिथंच एका पिंपात लपून बसली होती लाल महालातच. पण महाराजांच्या चारित्र्याचं शाहिस्ता खानानं केलं जे वर्णन आहे ते आमच्या लक्षात यायला हवं. नैतिक मूल्य, तत्व, निष्ठा या सगळ्या गोष्टी महाराजांनी स्वराज्यासाठी एक उदात्त बैठक म्हणून वापरल्या. हे महाराजांचं सगळ्यात मोठं यश आहे. नाहीतर महाराजांकडे होतं काय हो? कशाच्या बळावर महाराजांनी हे सगळं केलं? ना सैन्य, ना संपत्ती, ना साधनं, काही नाही महाराजांकडं. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात आला आणि तिथल्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला तो विचारू लागला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरीही तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, असं का? त्यावेळी महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशस्वीतेचं एकच कारण आहे, अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आहे आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवला आहे. आमच्या महाराजांचा अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. ॲबे करे विचारतोय, त्यांनी परवाना घ्यावा जावं ना, पण त्याच्यात एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. विलक्षण म्हणजे आपल्याला आपली जेवढी माहिती नाही तेवढी आपली परकीयांना माहिती आहे. इंग्रज व्यापारी म्हणून आले इथं, आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं आपण यांच्यावर राज्य करू शकतो आणि 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. 150 वर्ष. महाराजांची दूरदृष्टी किती आहे माहिती आहे का? एकदा कुणीतरी औरंगजेबाला पत्र लिहून कळवलं, इंग्रजांचा हेतू चांगला दिसत नाहीये, तो हिंदुस्थानचा बादशाह आहे औरंगजेब, या इंग्रजांचा धोका आपण ओळखला पाहिजे. औरंगजेबानं उत्तर काय दिलं माहितीये? इंग्रज. अरे इंग्रज म्हणजे म्हैशीच्या पाठीवर बसलेला मच्छर.
म्हैशीनं नुसती शेपटी हलवली तरी मच्छर उडून जाईल, त्यांचा कसला धोका, तो काय सांगतो आम्हाला? औरंगजेबानं साफ दुर्लक्ष केलं. पण महाराज मात्र इंग्रजांच्या बद्दल म्हणतात, हे इंग्रज साधे साहुकार नव्हे ती, यांना भूमी स्थळाची माया फार, घेतिले स्थळ सोडतील ना, हे आताच उखडले पाहिजेत. 150 वर्ष इंग्रजांनी जे राज्य केलं त्याचा धोका सगळ्यात आधी जर कुणी ओळखला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. जेम्स डग्लस असं लिहितो की नशीब शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले, ते जर पाण्यावर जन्माला आले असते ना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं, इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. कोण लिहिताय? डग्लस. अहो केवढा अभ्यास आहे त्यांचा, केवढा अभ्यास केलाय तिने आपल्याबद्दल. आमची अडचण काय झाली माहितीये? आमच्याकडे सध्या जिज्ञासा हा गुणच अस्तित्वात नाही. इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, आम्हाला गुलाम म्हणून ठेवायचं होतं, म्हणून मॅकॅलोनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. म्हणजे प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात, एक सगळंच कळतंय आणि 2 काहीच कळत नाही. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं जिज्ञासा नाहीच आहे. अहो बघा ना, आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. काय शिकवतो? माझ्या आधी असंख्य प्राध्यापक झाले, इथूनही नंतर पुढे होतील. शिकवतो काय आम्ही? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कधी कधी प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, सूर्यवंशीच फॉर्म्युला का नाही, एडिसन्स रूलच का, चवन्स रूल का नाही? आमची का नाही नावं? आम्ही का नाही शोध लावत? आम्ही का नाही संशोधन करत? याचं कारण काय? आमच्या जिज्ञासा हा गुणच नाही. आणि महाराज यशस्वी झाले याचं कारण महाराजांच्यामध्ये हा विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. म्हणजे मला कधी कधी बरं वाटतं की बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. मग सफरचंद खाली पडलं आणि मग त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. नाही, बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असतं तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. का घडतं राज्य, का उभारतं स्वराज्य, याच्या मुळाशी जी आहे ना ती हे जिज्ञासा. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ॲबेकरे रोह्याच्या कर्ल्यातल्या महाराजांच्या अधिकाराला विचारतोय, तुमचा महाराज हे सगळंच हे करतायत कशासाठी? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि रोह्याच्या कर्ल्यातला महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. अहो काय ध्येय आहे? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि त्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा. काय ध्येय आहे? हा पाठलाग आहे ना तो त्या ध्येयाचा आहे. महाराजांचं संपूर्ण चरित्र आणि महाराजांच्या पश्चातही या मातीतला प्रत्येक जण जो झुंजत राहिला ना तो त्या ध्येयपूर्तीसाठी लढत राहिला आहे. सुरुवात तशी आहे. काय आहे महाराजांकडे? इथं पुण्यात आले त्यावेळी अहो रायारावानं पहार रोवून ठेवली आहे, तुटकीवान फुटके कवडे अडकवली आहे आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, वस्ती केली तर निर्वंश होईल. माणसं आहेत कुठं? अशा वेळी मासाहेबांनी घातले साद, या 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 परत या गावात. आणि रयतेने विचारलं कोणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या मासाहेब, तुमच्या शिवबा राजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण होतं काय राजांकडं? काही नाही हो. मग महाराज असं म्हटले का आता काहीच नाही आपल्याकडं तर करायचंच काय? करणार तरी कसं? हल्ली आमच्या पोरांची कारणं सबबीत जास्त आहेत. म्हणजे महाराज शून्यातनं विश्व उभा करतात. आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काय होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढं जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे हो आमची.
काय होतं महाराजांकडं? काय आहे सांगा ना. अहो 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या इथल्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचा पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुन्याचा आवाज कर. तुझा खुन्याचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपून ठेवतो आणि विट्टीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबा राजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबा राजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशीर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हटलं, तू तर महतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणतं माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली. हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ह्या जगातल्या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. इस्रायलची मोसाद गुप्तहेर यंत्रणा सांगते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनातल्या पोराठोरांना महाराजांनी कोण उंचीवर नेऊन बसवलं? जे उपलब्ध आहे त्याचा वापर केला. आमची अडचण काय माहितीये, आम्ही जे नाही त्याच्यासाठी रडत बसतो आणि जे आहे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. महाराजांनी जे नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, जे आहे त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं, ते अधिक संवर्धित केलं, त्याचा विकास केला आणि तो स्वराज्याच्या उपयोगी आणला. सगळ्यात महत्वाचं ते कमतरताकडे लक्ष देऊच नका, कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं शिवचरित्रानं आम्हाला. सगळ्यात महत्वाचं अहो बघा ना, इस्रायलची मोसाद सांगते आम्ही महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेला आदर्श मानतो. बंगालमध्ये वंगभंग चळवळ चालू झाली आणि या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी महाराजांनाच आदर्श म्हणून पुढे आणलं आणि कविता लिहिली, जयोस्तो शिवराय. महाराजांची प्रेरणा घेऊन वंगभंग चळवळ यशस्वी झाली. बंगालमध्ये कृष्णधन घोष नावाचे एक सद्ग्रस्त होते. त्यांच्या मुलाला त्यांना भारतीय संस्कृती शिकवायचीच नव्हती. त्याला पाश्चात्य विचारसरणी त्यानं स्वीकारावी असा त्यांचा अट्टास होता. लहानपणापासून त्यांनी त्याला लंडनला ठेवलं. तो तरुण होऊन परत आला, देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये उतरला. पुढे तोच अरविंद घोष योगी अरविंद म्हणून अध्यात्मात आला आणि या योगी अरविंदांनी
बाजीप्रभूंच्या पावनखिंडीवर एक कविता लिहिली. हे योगी अरविंद लिहितात, ही महाराजांना वाचवणारी लढाई नव्हती, तर ही भारतीय संस्कृतीचं रक्षण करणारी लढाई होती. योगी अरविंद सांगतात, तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान करण्यासाठी पुन्हा छत्रपतींचंच नाटक लिहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज लोकांपुढे ठेवले जातात. त्या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली ते अभिनेते गणेशन, म्हणजे आताच्या रेखाचे वडील गणेशन. पण या गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर त्यांचं नावच झालं शिवाजी गणेशन. छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला, नोकरी हवी आहे. महाराज म्हणाले, नोकरी कसले मागता? जे मी महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल गेला आणि महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम तो मोगलांच्या विरोधात लढत राहिला. कमीत कमी फौजांशी मोगलांच्या बलाढ्य फौजेला त्यानं शह दिला. तो ओहम सांगतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवलं. व्हिएतनाम सारखं एवढंसं टिचवर राज्य गेली 36 वर्ष झाली अमेरिकेशी झुंज घेत आहे. या व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष हू ची मिन्ह सांगतो, आम्ही अमेरिकेला विजय मिळवला याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज. व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री भारतात येतात आणि दिल्लीत आल्यावर ते पहिला प्रश्न विचारतात, इथं रायगड कुठं आहे? मला रायगडला जायचं आहे. व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री, मला रायगडला जाऊन तिथली माती माझ्या मस्तकाला लावायची आहे. सगळं जग शिवाजी महाराजांना आदर्श मानतं. सगळं जग. शून्यातनं सुरुवात आहे हो. 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता काय महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, आता घ्यायचा राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजे, आहेत कुठं आपल्याकडं? मग घ्या कशाला, बघू ना नंतर फंड्स वगैरे आल्यावर. नाही, महाराज म्हटले नाही, पुढं बघू, घेऊन तर ठेवू. 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. आमच्या पिढीला हे सांगायला हवं. मावळतीच्या वेळी सायंकाळी डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिथूनच निघालो होतो. त्याला विचारलं, का थांबलाय? तो म्हटला, नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं, जा ना. मग, नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं, जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. सद्ग्रस्त तिथंच उभा. म्हटलं, अरे वा, जाऊन आला वाटतं. म्हटलं, नाही, गेलोच नाही. म्हटलं, का? अंधार आहे ना. अरे म्हटलं, कंदील दिला होता ना. नाही, दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत राहील. सुरुवात करा, बस. शिवचरित्र ते सांगतं, सुरुवात करा. काय आहे बघूच नका, काय निर्माण करणार आहात त्याच्यावर लक्ष द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1670 ला मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाटला. मोगलांची फौज 5 लाख आणि महाराजांची 20,000. मग काय महाराज असं म्हटले, त्यांची 5 लाख, आपली 20,000, कस काय जमणार? त्यापेक्षा आपली 1,00,000 2 लाख करू आणि मग करू लढाई. थांबूया तोपर्यंत. नाही, 20,000 ना 20,000 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670 सालीच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं लोंबकळणारं ते टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. खाना खाना खाना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खाणायला सुरुवात झाली. 5-6 फूट खाली गेले. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष अधिक तीव्र केला. महाराजांना आणखी आमच्या साताऱ्याच्या वासोट्यावर असाच धनलाभ झाला. महाराज सांगताय, तुम्ही सुरुवात करा हो. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. सगळी सृष्टी.
शून्यातनं विश्व उभा करत महाराज पुढे गेले. स्वराज्य उभा राहिलं. पण त्याच वेळी महाराजांनी लक्षात घेतलं, या मातीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपलंही स्वराज्य कदाचित उद्या नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका समुद्रावरून. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण आता आरमार उभा करायचं तर जहाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. महाराज इंग्रजांकडनं तोफा जहाजं घ्यायची, पोर्तुगीजांकडनं तोफा, डचांकडनं दारुगोळा, आणि ते देतही होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कुलाब्याला आरमाराची गोदी काढली, मुंबईतल्या कल्याणला आरमाराची गोदी उभारली, पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. जे स्वराज्याला लागतं ते स्वराज्यातच तयार होईल. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली, पण या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी हे बघितलं. एके दिवशी विचार केला आणि महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले, आपल्या सगळ्या कामगारांना गोळा केलं, त्यांना सांगितलं, मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणारं, किती ओझं ठेवले तरी न डचमळणारं, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. याच जहाजांच्या बळावर खांदेरी उंदेरीला इंग्रजांबरोबर युद्ध झालं आणि ज्यांचा दर्यात कधीच पराभव होत नाही अशा इंग्रजी आरमाराचा मराठ्यांच्या आरमारानं पराभव केला. आणि मुंबईचा गव्हर्नर सुरतेला लिहिता झाला की जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाजं आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत आपण महाराजांचं आरमार जिंकू शकत नाही. त्या सुरतेच्या गव्हर्नरला काय कळे ना, अरे ते शिवाजी महाराज तर आपल्याकडनं जहाजं विकत घेतात. मुंबईचा गव्हर्नर म्हटला, नाही, आता त्यांच्या कारखान्यात त्यांची जहाजं तयार होतात. माहिती घेतल्यावर लक्षात आलं, आणि ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घेत होतो त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी जहाज तथा संगमेश्वरी जहाज. लष्करी आरमाराचं महाराजांनी निर्माण केलंच आहे, पण मर्चंट नेव्हीचे जनक सुद्धा महाराजच आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. 350 वर्षापूर्वी जवळपास 8 ते 10 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांनी कोकण किनारपट्टीवर उभारलीत. म्हणजे सिंधुदुर्ग बांधताना महाराज असं म्हणतात की 84 बंदर यायची जागा नाही. म्हणजे अभ्यास किती आहे महाराजांचा. 18 टोपीकरांच्या उरावर दुसरी शिवलंका उभारली. अभ्यास काय आहे. आंतरराष्ट्रीय बंदरं उभारली. सुरुवातीला महाराजांकडे 10 ते 12 जहाजं होती. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांकडे मोठी तब्बल 80 जहाजं आहेत. 80. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची ही बंदरं कुठं आहेत माहिती आहे. समुद्रात नाही. शत्रूंची बंदरं आहेत, इंग्रज, पोर्तुगीज, डच, ही सगळी समुद्रावर आहेत, काठावर आहेत. पण महाराजांनी जी आपली बंदरं उभारली ती सगळी खाडीत उभारलीत, समुद्राच्या आत. म्हणजे महाराजांचे गुराबा जे स्वराज्याच्या बनावटीचे होते ते कमी पाण्यात आत येऊ शकत होते, पण शत्रूचं एकही जहाज खाडीकडं आत येऊ शकत नव्हतं. सबब बंदरं सुरक्षित राहत होती. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मसाल्याचे पदार्थ घेऊन
आपली जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तान आणि पार मस्कत पर्यंत जायची. आफ्रिका देशांबरोबर सुद्धा आपला व्यवसाय चालायचा, व्यापार चालायचा. आता मी सांगतो ना, मराठी माणूस व्यापारात मागं कोण म्हटलं? 350 वर्षापूर्वी जगभरात मराठे व्यापार करत होते. महाराजांनी स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करायला हा व्यापार वृद्धिगत केला होता. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे. महाराष्ट्रात आज मिती 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते. पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत बांधलेत. 50 वर्षात एक फ्लॅट घेणं होत नाही आम्हाला. 110 किल्ले बांधले महाराजांनी. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरववाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी, सारी या मातीत उगवलेला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे. हे स्वराज्याचं सगळ्यात महत्वाचं सूत्र होतं. महाराजांनी उद्योग व्यवसाय उभारले, गड किल्ल्यांची बांधकामं काढली. याचं कारण लोकांच्या हाताला काम आणि त्याच्या खिशात कष्टाचं दाम हे सगळ्यात महत्वाचं होतं. सगळ्यात. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. महाराजांनी जेवढे किल्ले बांधलेत त्यातला एक तरी किल्ला असा आत निसर्गरम्य ठिकाणी फार्म हाऊस म्हणून बांधलाय का? कधी विचार केलाय? सगळे किल्ले व्यापारी दृष्टीने बांधलेत. कारण तिकडच्या उत्तरेतल्या मोगलांना जर आदिलशाहीकडे जायचं झालं तर त्यांना आपल्याकडनं जावं लागायचं. कुतुबशाहीला जायचं झालं आपल्यातूनच. विजापूरच्या आदिलशाहीला कुठं इकडे उतरायचं आपल्याच प्रांतातून. महाराजांनी त्याचाच वापर केला आणि जागोजागी जकातीची ठाणी उभारली. ही जकातीची ठाणी म्हणजेच महाराजांचे गडकोट. ते मार्गावर आहेत, राज्य महामार्गावरच आहेत. ते स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा सगळ्यात मोठा विषय महाराजांनी या गडकोटाच्या माध्यमाने घेतलाय. सगळ्यात मोठा. सगळ्या दृष्टीने महाराजांनी स्वराज्याची अर्थव्यवस्था गतिमान केली. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनाच महाराजांनी सैनिक बनवलं. अर्ध्या वेळ शेती करावी ना अर्ध्या वेळी मुलुकगिरी करावी असा इथला माणूस या मातीतला, ज्याच्या बळावर महाराजांनी हे राज्य उभा केलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. लाखो वर्षातनं महाराष्ट्रातली ही पहिली घटना घडली. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचं सूर्य तेज प्रकटलं. राजे छत्रपती झाले. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी त्यांनी इथंच श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या बहादूरगडावर त्याचा दूध भाऊ होता, ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. त्याच्यावर सोपवलेली. आता कसं नाव जोरदार आहे ना, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. त्याच्यावर जबाबदारी होती महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं या बहादूर खानाला, अरे तू करतोस काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं औरंगजेबाला उत्तर पाठवलं, हुजूर उत्तरेकडून आम्ही प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. अहो काय अलौकिक उत्तर आहे. तो म्हणतो आम्ही उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आता या उत्तरानं औरंगजेब आणखी संतापला, भयानक संतापला. बहादूर खान तसा चपापला, म्हटला आता काही खरं नाही. औरंगजेबाचा रागच भयानक. काही करून आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे. तो जावा त्याच्यासाठी त्याच्या खटपटी चालू झाल्या. त्याला औरंगजेबाचं दुखणं माहिती आहे. त्याला माहिती आहे टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरनं काम होतं. पैसा म्हटलं की औरंगजेब पागळायचा. आपल्यावरचा राग जावा यासाठी या बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं. 1 कोटी नगद भले पटे शाबास. दे 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 लवकर 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 पाठवून दे. आणि ते 200 घोडी ते पण पाठव आणि हितनं पुढे जरा नीट राहा. रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर. पण
बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतो. रयतेकडून कर वसूल करून महाराजांनी कधीच कुठला किल्ला नाही बांधला. रयतेकडून कर वसूल करून महाराजांनी कधीच कुठला युद्ध नाही केलं, अजिबात नाही. महाराजांनी जेवढे किल्ले बांधले शत्रूकडनं पैसे घेऊन बांधले. सुरतेचा छापा टाकला, 1 कोटी नगद मिळवले आणि त्या 1 कोटी रुपयात त्यांनी दुसरी शिवलंका म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बांधला. त्याचं नाव महाराज स्पष्ट लिहितात. सुरत का छापा मारला? हा शाहिस्ता खान 3 वर्ष इथं पुण्यात डेरे दाखल होता. माझ्या मुलकाची खराबी केली, माझं जे नुकसान केलं त्याची भरपाई मागायला मी सुरतमध्ये आलोय. ही लूट नाही, ही नुकसान भरपाई आहे. आम्हाला बादशाची दाढी जाळायची आहे. आणि जाळून आले दाढी औरंगजेबाची महाराज. त्या 1 कोटीतनं महाराजांनी सिंधुदुर्ग बांधलाय. रयतेला अजिबात त्रास नाही, अजिबातच नाही. अहो 40 कर होते महाराजांच्या आधीच्या काळात, सगळे बंद केले, 1च कर चालू ठेवला, फक्त 1च. 5 भाग करायचे उत्पन्नाचे, 3 भाग शेतकऱ्याला, 2 भाग सरकारला. संपला विषय. दुष्काळ पडला, सारामा अडचण आली, कर्ज दिलं जात आहे. बियाणं, खता, बैलजोड्या सगळ्या शेतकऱ्यांना. सगळ्यात महत्वाचं, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहावे, लोककल्याणकारी राज्य. अहो त्या काळात एवढी बिकट अवस्था, सुलतानी तर आहेच, पण आसमानी एवढी भयान कोसळली आहे की जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर पडू लागली आणि भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावरावर जाऊ लागली. अशी भयान परिस्थिती. पण इतकी भयान परिस्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश तुम्हाला मानावंच लागेल. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. महाराजांना कळालं बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय संवाद आहे. महाराज म्हणतायत हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवसही पावसाळ्याचे आहेत, मलाही जरा सर्दीची ॲलर्जी आहे, होऊ द्या ना एवढा पावसाळा, बघू ना नंतर. प्रकार नाही, प्रकारच नाही. शिवचरित्रात तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही, अजिबातच नाही. अहो बघा ना, आमच्या तानाजींनी पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. आणि महाराजांची नजर आहे कोंडाण्यावर. आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सर्दीशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिला असेल महाराजांनी. का महाराज म्हणले असतील तानाजीला, तान्हा तेवढा कोंढाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय? काही नाही हो, काही नाही. महामंत्र दिलाय, स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य. इथला प्रत्येक जण कारण प्रकारच नाही. सगळ्यात महत्वाचं अहो काय वैशिष्ट्य आहे. 6 महिन्याची ओळख असलेला शिवा काशीत सिद्धीनं वेडा टाकलाय. नेताजी पालकरनी छापा टाकला, बळ तोकडं पडला आणि राजाला कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं नव्यानं स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीतला. आणि राजाने विचारलं, ए शिवा आमचं रूप घेतोस? होय रे शिवा. सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा मरायला तयार होतोस? शिवा म्हटलं होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे हो फक्त. या 6 महिन्याच्या ओळखीत असं काय पेरलं महाराजांनी की शिवा काशीत मरायला तयार झाला. इकडं पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून
त्या वादळी पावसाळी किर्रत्री बांदल फौजेबरोबर बाजी प्रभूंना घेऊन महाराज विशाळगडाच्या रोखाने निघालेत. 21 तासाचा अखंड प्रवास केला. मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी बाजी प्रभूंना चाहूल लागली. सिद्धीची फौज पाठलागावर आहे. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राज निमी लोक घेऊन आपण पुढे निघा. निम्या लोकांनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कारी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजी प्रभू? निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा. राजे म्हणले, नाही बाजी, सोबत लढू. तसे कडाडले बाजी, नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. पण सगळ्यात महत्वाचं जे वाक्य आहे ना बाजी प्रभूंच, आम्ही साहेब कारी मरितो. तयारी आहे मरायची, तुम्ही निघा, आम्ही मरितो. हे समर्पण आहे, हे समर्पण आहे. बाजी प्रभू झुंजत राहिले. सिद्धीची फौज प्रपातासारखी कोसळली आणि कडाडत राहिले. बाजी, जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. आवाज कानी पडले आणि मग शिर तुटले. बाजी कोसळले. गजापूरची खिंड पावन खिंड झाली. तदनंतर राजे बाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. फुलाजी प्रभू सुद्धा तिथं धारातीर्थी पडले. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांच्या कुटुंबियांचं महाराजांनी सांत्वन केलं. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान लहान आहेत आणि तो युद्धावर गेला, मारला गेला. आता त्यांच्या लहान मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर बाल प्रवेशी गृह उभारलंय. म्हणजे आपल्या सैनिकांच्या मुलांच्या संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची सगळी व्यवस्था स्वराज्याकडून केली जायची आणि ते योग्य वयात आले की त्यांना सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो लग्नाला युद्धाला गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता तिचं काय? महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. विमा सुरू करणारा पहिला राजा आहे. पर पेन्शन किती द्यायची त्या विधवा पत्नीला तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात ज्यावेळी मारला गेला त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. बरं, आता पत्नीचंही झालं. काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता. आता त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. म्हणजे स्वराज्यातून दर महिन्याला त्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांची काळजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं घेतली. महाराजांनी स्वराज्याचा कानून जाब्ता तयार केला होता, ज्याला आम्ही घटना म्हणतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. काळाच्या कितीतरी पुढं महाराजांनी हे सगळं उभारलंय, कितीतरी पुढं. हंबीररावांनी लगेच सांगितलं, महाराज 1 कोटी आणतो, पण आणणं सोपं आहे का? त्या बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतून 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग आता रायगडावर 50,000 फौज आहे का? नाही ना. मग स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापली शेतीवाडी करायला गावी गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग पण आपल्याकडं दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. हंबीरराव मोहितेंनी काय केलं? त्या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 9,000 आपल्या सोबत घेतले. 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज घेऊन हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते थेट पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत भीमेच्या अलीकडं म्हणजे त्या बहादूरगडच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. त्या करकुंब पासून बहादूरगड एका झेपेचा आणि उरलेला
7,000ची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावरनं निघाला, तो पुण्यात आला आणि पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि तो नगरवरून श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. जसं मराठ्यांनी नगर सोडलं तसे ते 7,000 मराठे श्रीगोंद्याच्या दिशेनं बहादूरगडाच्या दिशेनं निघताना हल्ला कल्लोळ करत निघाले. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशेत बडवायला सुरुवात केली. अवघा हल्ला कल्लोळ उठला आणि मराठ्यांचा हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. तसा एक खेर धावत धावत बहादूर खानाजवळ गेला. हुजूर, हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? त्याला माहिती आहे महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. म्हणजे अमावस्येच्या किर्र काळोखात मोजकी फौज घ्यावी, बलाढ्य फौजर छापा मारावा, हे महाराजांचं सूत्र. बहादूर खानाला माहिती आहे मराठे दिवसा येऊ शकत नाही, त्यांचे रात्रीच. पण तोपर्यंत त्याच्याही कानावर हर हर महादेवचा आवाज पडला तशी बहादूर खानाची खात्री पटली. आले आले आले. पण ज्या ते दिवसा आलेत भयानक आले असणार, कारण आपली 35,000 फौज आहे. आपल्या 35,000 फौजेशी लढाईला हे दिवसा आलेत म्हणजे मराठे 50,000 तरी असणार. त्या बहादूर खानानं काय केलं, बहादूर गडावरची 35च्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि निघाला 35,000 घेऊन मराठ्यांच्या रोखानं. इकडून मराठे तावत तावत हर हर महादेव जय भवानी, इकडून बहादूर खानाचं सैन्य यलगार ताक ताक दिन दिन. आता दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, भयान धुम्म चक्री मारणार. कडाडला बहादूर खान, आक्रमण, उसळले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 1 मैल झाला, 2 मैल झाले, 5 मैल झाले, मराठे मागं वळूनच बघेनात. तसा 5-6 मैलावर बहादूर खानला रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. गए, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं घेतला युटर्न, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 2-5 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा हेर मागणं ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतावर काय पद्धत आहे काही? असे असते करावं लढाई? त्याला कळायचंच बंद झालं. पण आता आलेत मराठे म्हणल्यावर करतो काय? त्यानं फिरून सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. तिकडून मराठे तावा तावत आता घुसायचं आणि कापायचं. इकडून बहादूर खान संतापलेला, दोन्ही फौजा आमने सामने आल्या. कडाडला बहादूर खान, आक्रमण, उसळले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. झालं मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 2 मैल, 4 मैल, 5 मैल, 10 मैल. मराठे थांबायचं नावच घेना. तसा बहादूर खान परत म्हटला, रुक जाओ रुक जाओ. गए. उगा हुलकावणी दाखवायला आलते, आता नाही यायचे परत, चलो वापस चलो. त्यांनी वळवलं सैन्य, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 10-12 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान वैतागला. अरे काही लपाछपी चालली आहे करावं, काय असेल ते एकदाच लढायचं ना. असंच ते काय राव युद्ध, त्याला कोळेच नाव. पण आता मराठे आलेत म्हटल्यावर काय करतो? परत वळवलं सैन्य. पण आपल्या सैनिकांना सांगितलं, सावध राहा, सजग राहा. सैतान हे मराठे कुठेही गायब होतात, कुठूनही उगवतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात, दुश्मन संपवतात आणि मगच परत फिरतात. सावध, सजग. आता घुसायचं आणि कापायचं, बस. काय व्हायचं ते होऊ द्या. आता जातील तिथपर्यंत ताणायचं, बस. त्याचं पक्क ठरलं. आता जातील तिथपर्यंत ताणायचं, नाहीतर हे मराठे दिवसभर खेळवत बसतील आपल्याला असेच. त्याचं ठरलं. निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे सुद्धा संतापलेले, 2 वेळा हुलकावणी दिली. आता घुसायचं आणि कापायचं. तावा तावात संतापलेले मराठे पुढे आले. बहादूर खान आला, आक्रमण, उसळे मराठे, हर हर महादेव. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. पण बहादूर खानाचं आता पक्क ठरलं होतं, आता काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत ताणायचे, बस.
झालं मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले, 20 मैल झाले. नगर आलं, बहादूर खान मागच. मराठ्यांनी नगर सोडलं, मराठे शिरूरच्या दिशेनं झेपावले. बहादूर खान मागच. बघता बघता मराठ्यांनी शिरूर गाठलं, बहादूर खान मागच. मराठ्यांनी शिरूर सोडलं, मराठे रांजणगावला पोचले. बहादूर खान शिरूरला पोचला. जसा बहादूर खान शिरूरला पोचला, त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चलते. तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत ताणायचे बास. बहादूर खान ऐकायच्या मानसिकतेतच नव्हता. तोपर्यंत मराठ्यांनी रांजणगाव सोडलं. बहादूर खान मागच. मराठे पुण्यात पोहोचले, बहादूर खान मागच. आता मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सिंहगडच्या घाटात, आणि उरलेले मराठे सासवडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढोंढो. सगळं 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. अहो त्या बहादूर खानाला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3च फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम नाही. अहो वैतागला बहादूर खान, शोधून शोधून दमला. आता मराठे सापडतच नाहीत म्हटल्यावर म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें, मराठे भाग गए, मराठों को भगा दिया, खासी जीत मिली, चलो वापस. आणि विजय मुद्रेनं बहादूर खान निघाला वापस पुण्यातनं रांजणगाव शिरूरच्या दिशेनं. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजनीशी पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी इकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी आपली 2,000 फौज घेतली, एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडे ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगद, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेलं सामान घेऊन हंबीरराव निघाले बहादूरगडावरनं. परत श्रीगोंद्यावरनं भीमेचा काठ ओलांडून करकुमवरनं सांडस पाटस करत पुणे, आणि पुण्यावरनं रायगड. इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानानं त्याला विचारलं, ये क्या है. तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन. मरहट्टे हुजूर. मरहट्टे तो हम किनके पीछे थे. मरहट्टों के हुजूर, तो इधर कौन आया था. मरहट्टे हुजूर, ऐसे कैसे हो सकता है. ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं, मराठ्यांनी असं फसवलं होय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं, आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे. बरं मला सांगा, या सगळ्या प्रक्रियेत प्रत्यक्ष लढाई झाली का. नाही. आपली काय हानी झाली का. बरं काय नुकसान झालंय का. आणि फायदा 1 कोटी. 1 कोटी मिळाले. आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी ठरवते. महाराजांचं वैशिष्ट्य काय आहे. 1 कोटी मिळवण्या इतपत फक्त नियोजन नाही, महाराजांनी त्याच्या पुढचं नियोजन करून ठेवलंय. अहो अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. 2:30 वाजता खानाचा कोथळा बाहेर काढला. 2:45 वाजता मराठी सैन्य खाण्याचं सण तुटून पडलं. लंगडेतोड चालू झाली. त्यांच्या तोफा, हत्ती, घोडे, उंट सगळं ताब्यात आलं. प्रचंड मोठी कमाई मिळाली. महाराजांना माहिती आहे अफजल खान 4,000 घोडे घेऊन आलाय. भले 2,000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगी आपल्याला 2,000 घोडी मिळणारच आहेत. आणि मिळाली. बरं आता घोडी मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का. ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्याचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा. 2,000 घोडे मिळाले, पण चालवणारे घोडेस्वार नसतील, उपयोग काय. नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 ज्या दिवशी खान मारला, त्या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी
6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हे नियोजन आहे महाराजांचं. 1 कोटी मिळवले, पण महाराजांना माहिती आहे बहादूर खान गप्प नाही बसणार. तो नगरचा सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, लाखाभराची फौज उभा करेल आणि राजधानी रायगडावर हल्ला चढवेल. यावेळी जर तो लाखाची फौज घेऊन आला तर राजधानी राखावी कैसे? कारण सगळे आपापल्या गावी, सैन्य कुठं आहे इथं? 10,000ची फौज, राजधानीचं रक्षण कसं करायचं? मग आपलं सैन्य परत येतो. बहादूर खानाचं आक्रमण रोखलंच पाहिजे. हो, पण आपलं सैन्य परत कधी येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे. सुरू झालं महाराजांचं राजकारण, सुरू झालं. आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. काझी हैदर बहादूरगडावर पोचले, पण बहादूर खान काही भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार. पण राजकीय संकेत असतो, वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजानं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. हां, क्या है? तसे काझी हैदर म्हणाले, हुजूर, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं हो. हे अपघात होता तो. इट्स अन ॲक्सिडेंट. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला, पण जेव्हा आला प्रचंड पश्चाताप झाला. आमचे महाराज 3 दिवस आतल्या जळतायत, 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज महाराज आम्हाला म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः जातीनं जा, बहादूर खान साहेबांना सांगा आम्ही विनाअट विनाशर्त तुम्हाला 10 किल्ले द्यायला तयार आहे, संभाजी राजांना तुमच्याकडे पाठवायला तयार आहे, आणि तुम्ही सांगाल त्यावेळी दस्तुरखुद्द महाराज तुमच्या सहकार्यासाठी यायला तयार आहेत. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले, मग आत्ताच चाव्या आणायच्या. चाव्या कधी आणणार? मग संभाजी महाराज कधी येणार आहेत? मग महाराज कधी येतो म्हणले. काजी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. आणि काजी हैदर म्हणले, हुजूर, आमचे महाराज हे जे सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, स्वतः येणं, हे सगळं दिलंच आहे म्हणून समजा. दिलंच आहे. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय काय काय? नाही, हे जे सगळं महाराज तुम्हाला देणार आहेत, 10 किल्ले वगैरे, त्या सगळ्याला औरंगजेब बादशहांची फक्त मान्यता हवी, बस. एकदा औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, फक्त औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले, त्याच्या काही डोक्यातच नाही आले. पण तो काय आताचा काळ आहे का हो? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल फिरवलाय, लावला फोन औरंगजेबाला. हा लंपना, आलेत 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 वकील महाराजांचे. हो हो हो, नाही नाही नाही, 10 किल्ले देतो म्हणतायत. हा नाही नाही, विनाट विनाट विनाट. हा नाही नाही, संभाजी महाराजांनाही पाठवतायत. हो नाही नाही, महाराज स्वतः येतो म्हणलेत. हो हो, नाही नाही, फक्त तुमची मान्यता हवी. हा नाही नाही, शिक्क्याचे कागद पाठवले तरी चालेल. हा पाठवताय? हा, ईमेल व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो, एवढा वेगवान काळ. मग काय करायला लागेल? काय हवंय? शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडणीस्वार इथून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. तिथून तो औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं देणार आहेत म्हणल्यावर बहादूर खान 4 महिने निवांत. मात्र या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. पण जसे आग्र्यावरनं शिक्क्याचे कागद आले, बहादूर खानानं तातडीनं आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या, त्यांच्याकडनं ते 10 किल्ले, संभाजी महाराज ते सगळं घेऊन या. वकील पोचले रायगडावर, महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. का? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले? कधी? अहो, तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो, तुमचे हंबीरराव आले, त्यांनी 1 कोटी पळवले. मग तुमचे काझी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते एक दिमाग दाखवला की आमचा पुत्र धरावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल.
मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. विचार आता करतो काय? सगळं कळवलंय व औरंगजेबाला. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक म्हण आहे, पेडगावचा शाना. माहिती आहे ना, पेडगावचा शाना. हा बहादूरगड पेडगावला आहे आणि पेडगावचा शाना म्हणजे हा बहादूर खान. त्याच्यावरनं म्हणाली पेडगावचा शाना. महाराजांनी कित्येक वेळा फसवला. त्याला प्रश्न पडला तर औरंगजेबाला काय कळवू? शिक्क्याचे कागद आलेत औरंगजेबाचे, कुठं आहेत 10 किल्ले? बिचारा बहादूर खान जे घडलं ते सगळं औरंगजेबाला कळवलं आणि पत्राच्या शेवटी लिहिलं, हुजूर, त्या शिवाजी राजांनी आम्हाला पुन्हा फसवलं हो. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर दिलंय ते आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात आम्ही छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बचमेत घेऊन जाता, अपाट खजिना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तो म्हटला, हुजूर, आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर, ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. त्याच्यावर मात्र काही बोलायचं औरंगजेबाचं धाडच झालं नाही. औरंगजेब महाराज जोपर्यंत हयात होते तोपर्यंत चुकून इकडे फिरकला नाही. इतकी दहशत होती त्याच्या उरात महाराजांबद्दल, इतकी दहशत, भयानक. धाडसच नाही झालं त्याचं, अजिबातच नाही. संभाजी महाराजांच्या वेळी हा औरंगजेब आला. एक गड 1 वर्ष झुंजेल असं सांगणारे महाराज संभाजी महाराजांनी रामसेस नावाचा एकच गड 5.5 वर्ष लढवला आणि कडाडत राहिले संभाजी महाराज. अरे जर एक गड 5.5 वर्ष तर 360 गड घ्यायला किती वर्ष लागतील? दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. दख्खन सोडा, एक खण त्याला घेता आला नाही. स्वराज्य राहू द्या, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेर इथंच शांत झाला आणि महाराष्ट्रानं नवा इतिहास लिहिला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. हे महाराजांनी पेरलेलं जे शौर्य आहे ते महाराज राष्ट्रनिर्माते, महाराजांनी हे राष्ट्रीयत्व इथल्या मनात भिनवलं. म्हणूनच इंग्रजांच्या नजरकैदेत असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांच्या हातात शिवचरित्र आलं आणि शिवचरित्र वाचताना त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि महाराजांसारखेच वेषांतर करून तेही देशांतर करते झाले. नेताजींनी बाहेर आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद फौजेतल्या आझाद हिंद सैनिकांना स्वातंत्र्याचा एकच मंत्र दिला. नेताजी बोस सांगतात, स्वातंत्र्य मिळवण्याचा, स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा मंत्र तुमच्या आमच्या मनामध्ये आणि उद्याच्या पिढ्यांच्या कणामध्ये घुसू द्या, तर महाराजांचं हे राष्ट्रीयत्व अखंड राहील आणि हा भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं गतीनं वाटचाल करेल. मी पुन्हा एकदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ त्यांच्या सर्व संचालकांचं, सदस्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.
छत्रपती तू शिवराय तू छत्रपती तू शिवराय तू राजाधिराज माझा शिवबा रयतेचा प्राण महाराष्ट्र. धन्यवाद. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णेक तरुण मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सलग 4 दिवस कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. उद्या सायंकाळी 7 ते 10 श्री मंदार परळीकर व सहकारी भारतीय कलावैभव हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. सर्व शिवभक्तांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. जय गणेश. अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची. अरे भ्या कुणाला धावतो र हिरीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच झिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार. मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवमहाराज 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 राजा रे. 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 हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर. हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर. कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार. वरथाय वनवा कसा कसा तुला झेपल. वरथाय वनवा कसा कसा तुला झेपल. मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठशाही ठोकल. शिवमहाराज 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 राजा रे. 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 काय रे, आवडलं का गाणं? हे तुझी पहाड सम विशाल काय. महादेवाच्या आशीर्वादानं आईची जाऊच्या सोबत
पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वरथाय वनव कसा कसा तुला झेपल वरथाय वनव कसा कसा तुला झेपल मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठशाही ठोकल शिवमहाराज 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 राजा रे 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 काय र आवडलं का गाणं